नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला 28 साइज कटोरी ब्लाउजची कटिंग सांगणार आहे। ब्लाउजवरून मापे घेऊन कशा पद्धतीने कटिंग करायचं आहे ते सांगत आहे। सविस्तर सांगणार आहे, तरी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। तर इथे मी 80 मीटर अस्तरचा कपडा घेतलेले आहे, कमी साईजचा आहे त्यासाठी। आणि इथे बंद बाजू माझ्या साईडने आहे आणि खुली बाजू समोर आहे। आणि इथे मी कस्टमरचा मापाचा ब्लाउज घेतलेला आहे। तर सगळ्यात आधी आपल्याला उंची मोजून घ्यायची असते, त्यासाठी इथे मी पाठीमागील भागाकडून उंची मोजून घेत आहे। तर उंची मोजत असताना आपल्याला नेहमी पाठीमागूनच उंची मोजून घ्यायची असते। तर अशा पद्धतीने शोल्डरच्या साईडने टेपपट्टी ठेवायची आणि खालच्या साईडने अशा पद्धतीने थोडासा खेचून धरायचा आहे। तर आपल्याला ब्लाउजची पूर्ण उंची मिळून जाईल। तर इथे ब्लाउजची पूर्ण उंची आहे 12.5 इंच। तर 1 इंच वाढवून घ्यायचा आपल्याला शिलाई मार्जिनसाठी। तर इथे मी कपडा आधी सरळ करून घेत आहे। आणि इथे मी आता उंची टाकून घेत आहे 12.5 प्लस 1 इंच। तर इथे मी 13.5 इंचावरती मार्किंग करून घेतलेले आहे। आता छातीचा माप कशा पद्धतीने घ्यायचा ते सांगत आहे। तर जे हुक आणि हुकची पट्टी असते की नाही, त्यासाठी त्या साईडने आपल्याला छाती आणि कमरेचा माप घ्यायचा असतो। तर अशा पद्धतीने, तर इथे मुंड्याच्या साईडने टेप ठेवून गळ्याच्या साईडने अशा पद्धतीने थोडासा खेचून धरायचा आहे। तर इथे आहे छाती आहे 32 साईजची। तर इथे 8 इंच आलेली आहे चौथा भाग। आणि इथे कंबर आहे 6.5 इंच 28 साईज। तर इथे मी आता छाती टाकून घेत आहे 8 इंच फिटिंगचा माप आणि 2 इंच शिलाई मार्जिनसाठी वाढवून घेतलेली आहे। आणि ती कंबर घेतलेली आहे 6.5 इंच आणि 1 इंच टक्स पॉईंटसाठी आणि 1.5 इंच शिलाई मार्जिनसाठी। तर आता मी मुंडा काढून घेत आहे। तर मुंडा काढण्यासाठी इथे मी ब्लाऊजला आधी उलट करून घेतलेले आहे। उलट करून हा साईड पार्ट जो असतो, तो साईड पार्ट जशाच्या तसे इथे मार्किंग करून घ्यायचा आहे। जिथपर्यंत बाही जॉईंट आहे तिथपर्यंत। आणि 1 इंच आपण शिलाई मार्जिनसाठी वाढवून घेत आहे ना, त्याचा 1 इंच आपल्याला 1 इंच मार्किंग करून घ्यायचा आहे। तर इथे आलेला आहे मुंडा 5 इंच। तर इथे 5 इंचावरती मार्किंग करून घेत आहे। तर कमी मापाचा आहे, त्यासाठी गळा इथे मी 2च इंच घेतलेले आहे। आणि ब्लाऊजवरून शोल्डर काढत आहे, तर शोल्डर मोजून घ्यायचं आपल्याला इथपर्यंत अशा पद्धतीने। तर शोल्डर आलेला आहे 2.25 इंच। तर अर्धा इंच आपल्याला वाढवून घ्यायचं असते शिलाई मार्जिनसाठी। तर इथे 3 इंचावरती मार्किंग करून अशा पद्धतीने 5.25 इंच आपल्याला पूर्ण शोल्डर तयार झालेला आहे। आणि इथे मुंडा घेतलेली आहे मी 5 इंचावरती अशा पद्धतीने। तर जर तुम्ही नवीन असाल तर प्रत्येक साईजचा ब्लाऊजचा तुम्ही मुंडा अशा पद्धतीने काढू शकता। तर इथे मी पाठीमागील भागाची कटिंग करत आहे, समोरील भाग नंतर कटिंग करून सांगणार आहे। तर इथे मी 1.5 इंच पलीकडच्या साईडने पीक करून घेत आहे। जो आपला काखेत घोळ येतो ना, तो येणार नाही, परफेक्ट आपला ब्लाऊज फिटिंगमध्ये बसेल। आणि इथून आपल्याला 1.5 इंचावरती पाठीमागील मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने। आणि परफेक्ट असा गोल शेप द्यायचा आहे अशा पद्धतीने। तर इथे पाठीमागील भाग तयार झालेला आहे। तर आता मी डीपने गळा काढत आहे।
तर ब्लाऊजवरून गळा कशा पद्धतीने काढायचा, तर इथे बघू शकता हा जो पार्ट आहे तो जशाच्या तसे ते ठेवायचा आहे. आणि 5 इंच आपल्याला सिलाई मार्जिनसाठी वाढवून घ्यायचे असतात एवढा. तर इथे बघू शकता 5 इंचच आपल्याला वाढवून घ्यायचं आहे. खालच्या साईडने मी डीप नेक असल्यामुळे 3.25 इंचावरती मार्किंग करत आहे. आणि आता चौकोन बॉक्स बनवून घेत आहे. अशा पद्धतीने आणि गोल गळ्याचा शेप देत आहे. थोडा हलकासा आपल्याला बाहेरून आकार द्यायचा आहे, म्हणजे जास्त डीप येईल. तर या कस्टमरचा जास्तच डीप होता, त्यामुळे मी अशा पद्धतीने हलकासा बाहेरून गोल आकार देऊन घेतलेले आहे. तर इथे पाठीमागील भागाची मार्किंग झालेली आहे. तर आता कटिंग करत आहे. तर समोरील भागासाठी आपल्याला क्रॉसपट्टीसाठी थोडासा वाढवून घ्यायचा असतो, त्यासाठी इथे मी थोडा पाठीमागील भाग कटिंग केलेली आहे आधी. तर इथे पाठीमागील भाग उरलेल्या कपड्यावरती ठेवून जशास तशी मार्किंग करून घ्यायची आहे आधी. इथल्या साईडने थोडासा कपडा वाढून घ्यायचा आहे, बाकी जशास तशी मार्किंग करून घ्यायचं आहे. तर मी अशा पद्धतीने ठेवत आहे, तर परफेक्ट येईल. तर कपडा सरळ करून घेत आहे आधी. खूप सोप्या पद्धतीने सांगितलेले आहे. तर इथे मी जशास तशी मार्किंग करून घेतलेले आहे. तर आपल्याला समोरील मुंड्यासाठी 5 इंच समोरील मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. तर इथे मी अशा पद्धतीने समोरील मुंड्याचा आकार देऊन घेत आहे. आता कटिंग करत आहे. तर इथे मी समोरील भागाचे माप घेऊन कशा पद्धतीने कटिंग करायचं ते सांगत आहे. बघू शकता इथे समोरील गळ्याचा माप कशा पद्धतीने घ्यायचा आहे. तर हुक आणि हुकच्या पट्टीच्या साईडनेच आपल्याला माप घ्यायचे असतात, तर परफेक्ट येऊन जाईल त्यासाठी. तर इथे शोल्डरवरती टेप ठेवून अशा पद्धतीने तिरकसमध्ये मी मोजून घेत आहे. तर इथे 6 इंच आहे समोरील गळा. कटोरी मोजून घ्यायची आहे. तर इथे कटोरी आहे 4 इंच आणि क्रॉसपट्टी मोजून घ्यायची आहे. तर क्रॉसपट्टी आहे खालच्या साईडने 2.5 इंच आणि वरच्या साईडने सेमच आहे 2.5 इंच. तर इथे मी समोरील गळ्याचा माप घेतलेला आहे इथे 6 इंचावरती. आणि इथे गळा रुंदी घेतलेली आहे 2 इंच आणि खालच्या साईडने पण 2 इंच घेतलेली आहे. आणि चौकोन बॉक्स बनवून घेत आहे आणि गोल गळ्याचा शेप देत आहे परफेक्ट असा. अशा पद्धतीने. आणि इथे मी क्रॉसपट्टीसाठी अर्धा इंच सिलाई मार्जिनसाठी जाऊ, त्यासाठी मी 3 इंचावरती मार्जिन केलेले आहे आणि वरच्या साईडने सुद्धा 3 इंचावरतीच केलेले आहे. आणि परफेक्ट असा क्रॉसपट्टीचा आकार देत आहे. बघू शकता अशा पद्धतीने थोडासा इथल्या साईडने आपल्याला तिरकस द्यायचा आहे. आणि इथे मी कटोरीसाठी 4 इंचावरती मार्किंग केलेले आहे आणि 1 इंच गळ्याच्या साईडने केलेले आहे कटोरीचा शेप देण्यासाठी. आणि मुंड्याच्या साईडने 2 ते 2.5 इंचावरती मार्किंग केलेले आहे. म्हणजे 2 ते 2.5 इंचावर 2.5 इंच आहे त्यामधोमध आणायचं आहे किंवा त्या साईडने आणायचं आहे कटोरीचा शेप देण्यासाठी आपल्याला.
अशा पद्धतीने. तर परफेक्ट असा कटोरीचा शेप देत आहे, बघू शकता अशा पद्धतीने. तर इथे कटोरीचा शेप देऊन झालेला आहे. तर समोरील भागाची सुद्धा कटिंग झालेली आहे, मार्किंग झालेली आहे. तर आता कटिंग करत आहे. तर कटोरी आपल्याला वाळून घ्यायची असते. तर इथे समोरील भागाची मार्किंग झालेली आहे, कटिंग झालेली आहे आणि पाठीमागील भागाची सुद्धा कटिंग झालेली आहे. तर बाहीसाठी इथे मी पाठीमागील मुंड्याचा आकार मोजून घेत आहे. 1/2 इंच सोडून आपल्याला पाठीमागील मुंड्याचा आकार मोजून घ्यायचा असतो. तर इथे आलेला आहे 9 इंच मुंडा. तर आधी कपड्याला मी 4 पदरी फोल्ड करत आहे. अशा पद्धतीने. तर बाही कशा पद्धतीने कटिंग करायचं आहे ते सांगत आहे. तर आपल्याला सगळ्यात आधी बाहीला उलटं करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने बाहीचा सेंटर काढून आता हे फिटिंगचं आहे. तर हे आपल्याला सोडून द्यायचं आहे. तर इथंपर्यंतच आपल्याला मार्किंग करायचे आहे. आणि इथे मी 1/2 इंच खालच्या साईडने शिलाई मार्जिनसाठी आणि 1/2 इंच वरच्या साईडने शिलाई मार्जिनसाठी अशा पद्धतीने वाढवून घेतलेले आहेत. आणि 9 इंचावरती मुंडाचा आकार देऊन मुंड्यासाठी टिक केलेले आहे आणि चौकोन बॉक्स बनवून घेत आहे. आता तर इथे फिटिंग खालच्या साईडने फिटिंग किती आहे ते मापून घ्यायचं आहे. तर दंडगेर जो आहे तो जशाच तसे ठेवून इथे आपल्याला मार्किंग करायचे आहे. आणि इथे मुंडा मी 2.5 इंचावरती शोल्डर डाऊन केलेले आहे आणि परफेक्ट असा बाहीचा शेप देऊन घेत आहे. आता तर इथे बाही सुद्धा तयार आहे. तयार आहे, बघू शकता अशा पद्धतीने. तर इथे आता मी कटोरी वाढून घेत आहे उरलेल्या कपड्यावरती. तर कटोरी आपल्याला जशाच तसे कपड्यावरती ठेवायचा आहे अशा पद्धतीने. आता मी जशाच तसे मार्किंग करून घेतलेले आहे. तर इथे मार्किंग करून घेतलेले आहे. तर ह्या साईडने आपल्याला 1.5 इंचावरती मार्किंग करायची आहे आणि ह्या साईडने 1 इंचावरती मार्किंग करून आपल्याला त्याचा सेंटर काढायचा आहे. आणि सेंटरच्या खाली आपल्याला 1.5 इंचावरती मार्किंग करायची आहे आणि हे तिन्ही पॉईंट आपल्याला जॉईंट करायचे आहेत. आणि ह्या साईडने आपल्याला थोडासा हलका खाली घ्यायचा आहे, म्हणजे सिलाई करताना आपला कपडा कमी पडू नये त्यासाठी. तर ह्या साईडने पण मी थोडासा वाढून घेतलेला आहे, म्हणजे जो आपला जो कटोरी आहे तो चपटी होणार नाही त्यासाठी. आणि इथे मी बघू शकता इथे अशा पद्धतीने कटोरीचा शेप देऊन घेत आहे. तर खूप सोपी पद्धत आहे. तर इथे 28 साईज कटोरी ब्लाऊजची परफेक्ट पूर्ण कटिंग झालेली आहे. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर बघू शकता इथे पूर्ण कटोरी ब्लाऊजची मार्किंग झालेली आहे कटिंग.
तर मैत्रिणी व्हिडिओ आवडला असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. थँक्यू. बाय.